नमस्कार मंडळी, राम 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 राम. सध्या नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या 15 जानेवारी 2026 ला घोषित झालेल्या आहेत. सगळीकडे निवडणुकीचे धामधूम चालू आहे. त्यासाठी आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य आपल्यासाठी एक पथनाट्य घेऊन आलेलो आहोत. मत एक भविष्य मत एक भविष्य मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अगं काय चालतं त्या फोनमध्ये डोकं लावत असते, रील बघत असते ग. रील आलेला आहे टुडे वन नाईट स्टेचा. जायचं का आपण? आपला ऑफिसचं शेड्यूल किती पॅक आहे. अगं 2 दिवसांनी काय फोन करणार आहे? काय प्लॅनिंग चाललंय? अगं ही म्हणजे सुट्ट्या आल्या, 2 दिवस जायचं का बाहेर? सुट्ट्या तर आहेत, पण कधी प्लॅन करते? 14 तारखेला आणि 15 तारखेला. अगं कसं शक्य आहे 14 आणि 15ला? 15ला आपल्या निवडणुका नाहीत का? मतदानाला जायचं नाही का आपल्याला? ते मतदानाचं दे सोडून. हे असं नाही हं. हे बघ, आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत की नाही, हो, आहे. आणि आपण मतदान हे केलंच पाहिजे. मतदान आपलं कर्तव्य आहे. आपण मतदान करून मग जाऊ, काय बोलता? चालेल चालेल, सकाळी लवकर जाऊया, मतदान करूया, मग निघूया. चालेल, तसं करूयात. येस. म्हणून सांगतोय, आज मतदान नाही केलं तर उद्या तक्रार करण्याचा आपल्याला अधिकारच नाही. करा मतदान, सांगताय संविधान. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अहो, हा चहा घ्या. आणि काय हो, तुम्ही सारखे त्या पेपर मध्ये घुसलेले असतात. आता आपली मुलगी 18 वर्षाची झाली, तिचं लग्नाचं बघायचं सोडून देता, आणि आता सगळ्यात महत्वाचं त्याचं निवडणुका आल्या, आणि यंदा तिचं नाव नोंदवलंय की नाही आपण, पण ते नावच कुठे सापडत नाहीये तिचं. ते शोधा, म्हणजे मग आपल्याला जरा बरं पडेल नाही का तिला मतदान करायला पाठवायला. अहो काय चाललंय काका काकू सकाळी काय सकाळी? नाही होत ताई, हे सारखा पेपर. आता मुलगी वयात आली, सगळं बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आता मतदान येत आहे, हो. तर तिचं नावच आम्हाला सापडत नाहीये हो कुठे. अरे देवा, त्यात काय एवढं? अहो, नाशिक महानगरपालिकेची नाशिक लोकल बॉडी .org ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वर गेलं की आपलं पूर्णच्या पूर्ण हिस्ट्री येऊन जाते सगळी. हो का? हा. आणि त्यात महानगरपालिकेने ठिकठिकाणी साईन बोर्ड देखील लावलेले आहेत, होल्डिंग्स लावले आहेत. त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. अहो, त्याच्यावरती QR कोड पण आहे. तो QR कोड जर आपण स्कॅन केला तर आपल्याला आपली सगळी माहिती काढता येते. सिटी बस, नंतर आपल्या घंटा गाडी, सगळीकडे हे महानगरपालिकेने बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तिथे जाऊन ही आपली माहिती बघू शकता. अरे वा, हे तर खूप छान माहिती दिली हो. ताई तुम्ही. आता बघा, आपल्या मुलीला सांगा, म्हणजे तिला काही मुलीलाही बघता येईल ना. तिला तर लगेच आजकालच्या मुलांना तर ह्या गोष्टी लवकर मग सापडतात. तिला सांगा, आणि तिचं आपण ना ते शोधून घेऊ, म्हणजे तिला मतदान करता येईल. मतदान हे आपले कर्तव्यच नाही, तर आपले राष्ट्रीय हक्क आहे, कर्तव्य आहे. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. अहो बाबा, काय सकाळी सकाळी एवढे पांढरे शुभ्र कपडे घालून कुठे निघाले? एवढी थंडी पडली बाहेर. काल मी बोललो ना तुला, रात्री मतदानाला चाललो म्हणून. सकाळी जायचं ठरलं होतं ना आपलं. मग अहो बाबा, काय वेळ उगाच वेळ वाया घालवता तुम्ही तुमचा. तेच ना. अगं, आपल्या प्रभागामध्ये कोण काय काम करणारे प्रतिनिधी चांगला निवडायला नको? आपलं काम नाही की ते? आपण त्याला बघून मतदान करायला नको का? आपल्या प्रभागातील वीज, गटारी या सगळ्या गोष्टीचं तो काम करणार आहे का? असा चांगला प्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे, म्हणून जायला पाहिजे ना. अहो बाबा, पण तुमचं ते एका मताने काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो म्हणजे? अगं कसं बोलते तू? अगं, 1 मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कोसळलं होतं. 1 मताने राजस्थानमध्ये CP जोशी हे हरले, आणि तू म्हणते 1 मताने काय फरक पडतो? केवढा फरक पडतो 1 मताने? मी जाणार आहे मतदानाला, तुम्हाला यायचं तर या. चला बाबा, मी पण येते. कोण करणार मतदान? आम्ही करणार मतदान. मतदान राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.
तर मतदान करायला जाऊ. ए अगं पण ते मतदानाचं काय ह्यावेळेस खूप कन्फ्युजन आहे ग. एक मतदान केलं पहिले किती झालं की झालं मतदान, ह्यावेळेस काहीतरी म्हणतात ते 4 मतदान मला पण नाही समजलं करायचे. ते. कसं काय होणार ते? काय चाललंय तुमचं? हो ते मतदान करायला जायचं, आम्ही निघालो पण कन्फ्युजन आहे की 4 मतदान, ते काय कन्फ्युजन आहे? त्यात कसलं कन्फ्युजन? आपण तिथे गेलो की तिथे आपल्याला 4 ईव्हीएम मशीन दिसणार आहेत. एक अ ब क ड अशी त्यांनी आहेत वर्गवारी केलेली. अ ही व्हाईट कलरची आहे, ब ही फिकट पिंक कलरची आहे, क ही फिकट येलो कलरची आहे आणि ड ही फिकट ब्लू कलरची आहे. त्यामुळे आपल्याला ज्या उमेदवाराला मत द्यायचं त्याला आपण व्यवस्थित आपण ते देऊ शकतो. आणि हो, मत दिल्यानंतर त्या ठिकाणी तो बझर वाजेल, म्हणजे आपण मत दिलंय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि अ ब क ड सगळ्यांना मत देऊन झालं की तिथे एक लॉंग बझर दाबेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं मत हे झालेलं आहे. पण तरी मला एक कन्फ्युजन आहे इथे. आता काय? आता मला 4 पैकी दोघांनाच मत द्यायचं असेल तर? अरे मग त्या ठिकाणी तिथे नोटा हा पर्याय आहे. प्रत्येक ईव्हीएम मशीनच्या खाली नोटा हा पर्याय आहे. तर तो जर तुम्हाला जर तो उमेदवार आवडत नसेल तर तुम्ही नोटा हे बटन दाबू शकता. पण तुम्हाला 4ही मशीनचं बटन हे दाबलंच पाहिजे, तरच तुमचं मत हे ग्राह्य धरलं जाईल, अन्यथा ग्राह्य धरलं जाणार नाही. मतदारांनो, तुम्हाला पण समजलंय का आपल्याला कुठल्या प्रकारे मतदान करायचं आहे? तर येत्या 15 जानेवारीला तुम्ही सगळ्यांनी मतदानाला काहीही असो तुम्ही बाहेर पडा. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळामध्ये आपल्याला मतदान हे करायचं आहे. आणि मतदान हा आपला हक्क आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य सांगतो आहोत, वोट कर नाशिककर, वोट कर नाशिककर, करा मतदान, नाशिककर. करा मतदान, सांगता संविधान, करा मतदान. सांगता संविधान. नमस्कार. नमस्कार.